आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। बारामती लोकसभेमध्ये नणंद विरुद्ध भावजाई संघर्ष वाढला। मी मेरिटवर मतं मागते, मतं मागायला सदानंद सुळेंना फिरवत नाही। सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांसह दादांना टोला। उद्यापर्यंत मवियाना जागा वाटपाबाबत तपशील कळवावा। वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांचं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। नारायण राणे आमचे स्पर्धक नाहीत, बाळासाहेबांमुळे त्यांचं वैभव। नारायण राणेंना नक्की पाडणार हा आम्हाला विश्वास। लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं वक्तव्य। दादा भुसेंनी नाशिक लोकसभेच्या जागेवरील भाजपचा दावा फेटाळला। नाशिकमधून शिवसेनाच लढणार, भाजपच्या दाव्यानंतर दादा भुसेंचं वक्तव्य। विकास कामांसाठी भाजपा शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका, दगा देण्याचा किंवा पाठीत खंजीर खुपसण्याचा हेतू नव्हता। सरकारसोबत जाण्याबाबत अजित पवारांनी पत्रातून भूमिका मांडली। आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचं 1.5 महिन्यांपासून आंदोलन सुरू। आशा सेविकांच्या मागण्या पूर्ण करा, अधिवेशनामध्ये विजय वडेट्टीवारांची मागणी। आशा सेविकांच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक, आशा सेविकांनी चर्चेसाठी पुढे यावं, अजित पवारांचं आवाहन। संचारबंदीमुळे जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणस्थळी दाखल। शहाणी भूमिका घेऊन पुन्हा आलोय, संध्याकाळी 5 वाजता उपोषणाबाबत भूमिका मांडणार, जरांगेंची माहिती। दारा लावून फडणवीसांनी सागर बंगल्यावर बोलावलं, नाराजीची लाट आणखी उसळू देऊ नका, नाराजीची लाट परवडणारी नाही, जरांगेंचं फडणवीसांना आवाहन। फडणवीसांनी रात्री सोशल मीडियावर बंदुकीचा फोटो टाकला। हा प्रयोग रात्रीच होणार होता, पण फडणवीसांचा रात्रीचा डाव मोडला। फडणवीसांच्या पोस्टवरून जरांगेंचं वक्तव्य। फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, त्यांना सुट्टी देणार नाही, फडणवीसांना राज्यासह देशामध्ये अडचणीत आणणार, मनोज जरांगेंचा इशारा। जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू, मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा निर्णय। अंबडमध्ये संचारबंदी लावण्याचं कारण काय? फडणवीसांशिवाय जिल्हाधिकारीही संचारबंदीचा आदेश काढू शकत नाहीत, संचारबंदी हटवा, ताब्यामध्ये घेतलेल्या आमच्या पोरांना सोडा, जरांगेंची मागणी। जरांगेंचा बोलवता धनी कोणी माहिती नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा। रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगचा अनुभव, जरांगेंचा फोन टॅप करा, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा या 2 नाटकांवर माझं काम सुरू, छगन भुजबळांची फडणवीस आणि जरांगे वादावर टोलेबाजी। जरांगेंच्या मागण्या बजरंग बलीच्या शेपटीसारख्या, जरांगे सरकारला शिव्या देतात, जरांगेंना कायदा कळत नाही, छगन भुजबळांची जरांगे पाटलांवर टीका। मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका स्पष्ट करावी, तर मुख्यमंत्र्यांचं जरांगे पाटलांसोबत काय बोलणं झालं तेही जाहीर करावं, मग सत्य समोर येईल, नाना पटोलेंचं सरकारला आवाहन। मनोज जरांगेंना अशी भाषा बोलायला कुणीतरी तयार केलंय, जरांगेंना तयार करणारे कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे। ओएसडी कोणाचे, पीए कोणाचे, कोण तडजोडी करत होते, विजय वडेट्टीवारांचे जरांगेंना उद्देशून राज्य सरकारला सवाल। जरांगेंना ऑपरेट करणारा नेता कोण हे सर्वांना माहिती, ज्या वरिष्ठ नेत्याचा पक्ष संपलाय ते जरांगेंना ऑपरेट करत आहेत। आशिष देशमुख यांचं नाव न घेता शरद पवारांवर निशाणा। डॉक्टरांचं पथक जरांगेंच्या उपोषणस्थळी, मनोज जरांगेंची डॉक्टरांकडून तपासणी। मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये एसटी आणि इंटरनेट सेवा बंद, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये सेवा बंद। मोदींनी स्कुबा डायव्हिंग केलं, आता शिंदे, अजितदादा आणि फडणवीसांनाही स्कुबा डायव्हिंग करावं लागेल, तिघांनी कुठे उडी मारायची ते ठरवा, अजितदादा कदाचित धरणामध्ये उडी मारतील, संजय राऊतांचा टोला। दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि पंतप्रधान मोदी स्कुबा डायव्हिंग करतायत, हाच मोदींचा विकास आणि देशभक्ती आहे, संजय राऊतांची मोदींवर टीका। 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपच, तुमच्यासारख्या बाणगुळांना दिल्ली भाजपनेच दाखवली, तुमचा सडकून पराभव अटळ आहे, आशिष शेलारांची राऊतांसहित ठाकरे गटावर सडकून टीका। महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय आस्थापनेमध्ये राज्यगीत लावण्याचे आदेश जारी करा, मनसे नेते अमित ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आज बंद, माथाडी विधेयक मागे घेण्याची कामगारांची मागणी। लासलगावसह नाशिक जिल्ह्यामधील 15 बाजार समित्या आज बंद, बंदमुळे बाजार समित्यांमधील 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प, कांद्याची निर्यात बंदी संपूर्ण हटवण्याची मागणी। महादेव जानकर यांच्या पक्षाकडून परभणी लोकसभेची चाचपणी, पक्षाकडून परभणी विजय निर्धार मेळावा आयोजित, रासपकडून माढा आणि परभणी लोकसभा लढवण्याची घोषणा। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 कोटी रुपयांचं सोनं जप्त, कस्टम विभागाची कारवाई, 2 केनियन महिलांना अटक। अयोध्येत
अयोध्येमधील रामलल्लाचं दर्शन घेऊन भंडाऱ्यामधील रामभक्त परतले. प्रवासादरम्यान मिळालेल्या सुविधांसाठी स्थानिक खासदारांचे मानले आभार. भंडारा जिल्ह्यामधील किटाडी ते घोडेझरी रस्त्याची दुरवस्था. खड्डेमय रस्त्यावरून नागरिकांचा जीवघेडा प्रवास. रस्त्याची डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरच्या पारेवाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये ग्रामस्थ आक्रमक. बहिष्कार टाकत 9 मार्चला ग्रामस्थांचा रेल्वे रोकोचा इशारा. चेन्नई एक्सप्रेसला थांबा मिळण्याची मागणी. परळी नांदेड डिव्हिजनच्या रेल्वे विद्युतीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. काकीनाडा शिर्डी एक्सप्रेस पहिल्यांदाच विद्युतीकरण ट्रॅकवरून धावणार. नाशिक रोड रेल्वे स्थानक आता कार वाहतुकीचं हब. देशभरात 49,000हून अधिक गाड्यांचा पुरवठा. नाशकात वाहतूक उद्योगांना चालना. सिंधुदुर्गाच्या वायंगणीमध्ये 2 दिवसीय कासव महोत्सव संपन्न. मंत्री दीपक केसरकरांची प्रमुख उपस्थिती. नाशिकमध्ये साधुग्रामची जागा 223 एकरनं वाढणार. नियोजित आराखडा सादर. महापालिकेकडून शासनाला 500 एकर जागेचा प्रस्ताव. वाशिममध्ये पीक कर्ज वाटपाच्या कामामध्ये दिरंगाई. 13,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 7,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप. शेतकरी चिंताग्रस्त. वर्धा जिल्ह्यामध्ये उन्हाळी पीक म्हणून तीळ पिकाच्या लागवडीमध्ये वाढ. तेलवर्गीय पिकाला चांगला भाव मिळत असल्यानं तीळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक.